Okay, let's start. Pair of straight line. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये सुरुवातीला आपण एकदम बेसिक लेवल पासून सुरुवात केल्या. म्हणजे तुम्ही काय काय बघितलं बघा. 10वीला तुम्ही काय बघितलं स्ट्रेट लाईन बद्दल, क्लास 10ला आठवतंय का बघा, इव्हन क्लास 11ला स्ट्रेट लाईन बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? बोला घडा घडा. एक स्ट्रेट लाईन असत्या, याचं अल्जेब्रिक इक्वेशन काय असते? हां, आता पाठ झाला असेल सगळ्यांना. मला काय म्हणत असते, एक लाईन आहे, याचं इक्वेशन असते ax प्लस बी वाय प्लस सी. असं बघितलं बरोबर आहे. हे का कसं काय, इट्स नन ऑफ आवर बिझनेस राईट नाव. ओके, आता फक्त आपल्याला सीईटीला फक्त जरा ब्रशअप करायचं नॉलेज आणि त्या प्रत्येक गोष्टीला फक्त उघडून बघायचं ॲज पर सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. ठीक आहे. मग अजून एक लाईन आली तर काय करणार, तेच इक्वेशन लिहिणार. ठीक आहे. आता आपण बघितलं काय 12वीला की असं नेचर बघितलं. ही कोण आहे? ax प्लस बी वाय प्लस सी वाली एक लाईन. ही कोण आहे? तेच आहे. काय व्हायलंय, स्ट्रेट लाईनचं पेअर तयार व्हायला, पेअरिंग भरल्यात है ना. या पेअरिंगच्या जॉमेट्रीला आपण डिफाईन केले स्टेट बोर्डला आणि त्याच्यावरतीच आपल्याला सीईटीला बऱ्यापैकी क्वेश्चन येणार आहेत. आता विषय काय बघा की जर का ही लाईन पण ax प्लस बी वाय प्लस सी आहे, ही पण ax प्लस बी वाय प्लस सी आहे, तर ह्याचं कंबाईन इक्वेशन कसं काढत होता तुम्ही? याला u म्हणायचा, याला v म्हणायचा, असंच केलं तर. आणि कंबाईन इक्वेशन कसं काढत होता? कंबाईन इक्वेशन कसं काढत होता? u डॉट v इज इक्वल्स टू 0. बरोबर आहे का नाही? इथनं मेन कहाणी सुरू झाली. u डॉट v म्हणजे काय, तर तुम्हाला असल्या दोन ब्रॅकेटला एकमेकाशी मल्टिप्लाय करायचं आहे. काय येत होतं आठवा, काय येत होतं? कंबाईन इक्वेशन. कंबाईन इक्वेशन म्हणा किंवा त्याला जॉईंट इक्वेशन म्हणा. काय येत होतं यू डॉट व्ही केल्यानंतर? एक टर्म याची एक्स स्क्वेअरवाली, एक टर्म याची एक्स, ठीक आहे, एक टर्म याची वाय स्क्वेअरवाली, अनेक टर्म याची एक्स आणि एक वाय प्लस सी. ऑलमोस्ट या टर्म प्रेझेंट असायच्या. तुम्ही ह्याला म्हणत होता कंबाईन इक्वेशन, आहे का नाही? करून बघा की एक्स इंटू असलाच एक्स, एक्स स्क्वेअर येणार आहे. एक्स इंटू वाय, एक्स वाय, इथला वाय एक्स, दोघांचं एक्स वाय सिम्प्लिफिकेशन केला एक्स वाय मिळणार आहे. वायचं मिळणार आहे वाय स्क्वेअर, वाय इंटू वाय, आहे का नाही? नुसती एक्स वाली वेगळी कॉन्स्टंट असणार आहे, नुसता वायवाला वेगळा कॉन्स्टंट असणार आहे आणि नुसता कॉन्स्टंट पण वेगळा. ते झालं. असंच नेचर बघितले. ठीक. आता हां, आता पुढं हे झालं कंबाईन इक्वेशन आहे. म्हणजे थोडक्यात मी काय म्हणले की बाबा असं केल्यावर असं येते. पण बेसिकली आपल्याला टॉपिकमध्ये जास्तीत जास्त कुठला फॉर्मॅट बघायला मिळाला? हे अंडरलाईन केले ते काय आहे? जर का मी सगळ्याला विसरलो आणि अंडरलाईन केले ते कोण आहे? इट इज अगेन कंबाईन इक्वेशन, बट स्पेशल काइंड ऑफ कंबाईन इक्वेशन इज कॉल्ड का? होमोजिनस का म्हणून त्याला मी. याच्या टर्मची डिग्री किती आहे? 2. जेवढं तुम्हाला बोलता येईल तेवढं बोला, कारण ह्याचा फायदा डायरेक्ट सीट लावणार आहे. कारण हा टॉपिक इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. हा ना अवघड आहे ना सोपा आहे, मॉडरेट आहे, इंटरेस्टिंग आहे. मी तर काही शॉर्टकट पण सांगणार तुम्हाला, बऱ्यापैकी येईल तसे सांगतो. याची डिग्री किती आहे? बरं, ह्या टर्मची पॉवर किती आहे? व्हेरिएबलची पॉवर किती आहे? 2. इथे किती व्हेरिएबल आहेत? इथे एक आहे, इथे एक आहे. 1 + 1 2, इथं 2. म्हणजे नुसतं एक्स आणि वायच्या डोक्यावरती काय आहे बघायचं. सेम आहे. सेमला आपण म्हणते होमो आणि डिफरंट असेल तर हेट्रो म्हणते ना, हेट्रोजेनियस, होमोजेनियस असं असते ना. हे सेम आहे याचा अर्थ एवढ्याशा इक्वेशनची डिग्री किती आहे? 2 आहे, जी सेम आहे. सेम असेल तर आपण काय म्हणत होतो? होमोजिनियस इक्वेशन. आणि याला जनरलाइज केले कसं? ठीक आहे. मी काय केलं, एक लाईन माहिती होतं, 2 लाईन घेतल्या, 2 लाईन एकमेकाला कनेक्ट करल्यात एकमेकाला. त्याचं यू डॉट व्ही म्हणजे ह्या जॉमेट्रीचं नेचर तयार करण्यासाठी मला कंबाईन इक्वेशन नावाचा प्रकार काढावा लागला. तो अशापैकी येणार आहे. अशापैकी येताना काही वेळा हे जाले कट व्हाले आणि नुसतं असं दिसाले, असं दिसाले तर ह्याला म्हणणार मी इट इज होमोजिनियस इक्वेशन. आता होमोजिनियस इक्वेशन जर आलोय समोर तर याचे सगळे नखरे सांगा मला पटापट. कुणाला काय सुचते त्याने सांगा, हात वरती करून सांगा.
होमोजिनियस इक्वेशन कुठनं पास होते, होमोजिनियस इक्वेशन हे असते, होमोजिनियस ते असते, त्याची बायको एक असते ऑक्झिलरी, हे नवरा ह्याची बायको पण आहे. हां, एक पॉईंट सांगितला की होमोजिनियस इक्वेशन कुठनं पास होते, म्हणजे हे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय असणार आहे, पासेस थ्रू ओरिजिन. अनेक पॉईंट, या प्रत्येक लाईनचं इक्वेशन कसं असणार, या यूचं इक्वेशन असं असणार आहे, ठीक आहे, पण एक फॉर्म आहे की या व्हीचं एक इक्वेशन असं असणार आहे, जेव्हा एखादी लाईन ओरिजिनमधनं पास होत्या तिथे एक काहीतरी फॉर्म आहे. काय आहे शिवम, काय असते, एखादी लाईन ओरिजिनमधनं पास, हां एखादी लाईन ओरिजिनमधनं पास होत्या तर त्याचं इक्वेशन एक्स प्लस बी वाय प्लस सी फॉर्मॅटमध्ये येणार आहे, पण ती येण्याआधी एक फॉर्म तयार करते, त्या फॉर्मला आपण काहीतरी म्हणतोय एका सिंगल लाईनचं, तेच दोन ठिकाणी अप्लाय करायचं. समजा याचं स्लोप M1 आहे, M2 आहे, आणि याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ओरिजिन आहे, म्हणजेच या नेचर, हे नेचर कुठलं आहे असं आहे. तर ह्या लाईन्स इक्वेशन M1 असताना काढू शकतोय आपण. कसं, दबाव टाका जरा मेंदूवर, कुठला वापरणार, स्लोपचा फॉर्म्युला. या लाईन्स इक्वेशन काय असणार, स्लोपचा फॉर्म्युला कसा असते, आले या आले बाहेर, येऊ दे त्याला बाहेर, फेका बाहेर. हा स्लोप नाही विचारला, इक्वेशन काढायचा. वाय, हा नाही, ते तेच आहे, y2 मायनस y1 ते तेच आहे, फक्त y1 x1 y1 कोण आहेत, 0 0 आहेत. मग काय आहे ते, करा डिराव त्याला, पुढे काय ते मिळते शेवटला, इकडे घ्या तिकडे घ्या, काय काय mx काय असणार आहे, y इज इक्वल्स टू mx प्लस सी नसतंय. जेव्हा जेव्हा ज्या ज्या जॉमेट्रीमध्ये ओरिजिन इन्व्हॉल्व होत्या, ओरिजिन इन्व्हॉल्व आहे का नाही, झाले की होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज पासेस फ्रॉम ओरिजिन. जेव्हा जेव्हा जॉमेट्री कुठल्या पण जॉमेट्रीमध्ये ओरिजिन येत्या त्यावेळी कधीही त्याच्या इक्वेशनमध्ये सी येत नाही, आणि जर का सी आलं तर ओरिजिन नसत्या, एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ती, असं समजा. क्लिअर आहे. या प्रत्येक लाईन्स इक्वेशन वाय इज इक्वल्स टू एम एक्स, सॉरी हे पण दिले, हे पण दिले, आणि हेच आहे, हे वाय इकडे टाकला की काय होणार, ए एक्स, मी ह्याला असं लिहू शकतो काय, बघा इथे लिहितो बघा, वाय इज इक्वल्स टू एम एक्स कॅन बी रिटर्न ॲज एम एक्स, हे वाय तिकडे घालवा, मायनस वाय 0, हे ए एक्स प्लस बी वाय, सी पण 0 आहे लिहितो, प्लस सी इज इक्वल टू 0, ए ची व्हॅल्यू काय एम, बी ची व्हॅल्यू काय -1, ये -1, काल कुठं होतं सर रे, सगळं लक्षात आहे माझ्या. हां, बी ची व्हॅल्यू काय -1, सी नाही आहे, ॲब्सेंट म्हणजे 0, म्हणजे दिस इक्वेशन कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज जनरल फॉर्म, म्हणजे हे आणि हे एकच आहे. मग ह्याला असं काय घेतलं, ह्याला आपण म्हणतोय स्लोप फॉर्म है ना. एका लाईनचं M1 आहे तिथे लिहिणार M1, दुसऱ्या लाईनचं M2 असेल तर इथं लिहिणार y इज इक्वल्स टू M2x. म्हणजे इथं मी कुठला पॉईंट लिहू शकतोय बघा, मी शॉर्ट नोट्स काढालो, एकदम शॉर्ट नोट्स, तुम्हाला पुस्तक बघायची गरज नाही, या शॉर्ट नोट्स बघायचे फक्त बस. ओके, तुम्हाला वाटलं तुम्ही माझ्यासोबत पण लिहू शकताय, असं काय नाही, या शॉर्ट नोट्सच बघायच्या, ठीक आहे. कुठल्याहून पुस्तक घेऊन या आणि माय नोट्स वापरा, या टॉपिकबद्दल मी लई कॉन्फिडंट आहे, हा टॉपिक खतरनाकच आहे, माझा आवडता टॉपिक आहे लई, ठीक आहे. इक्वेशन ऑफ इच लाईन काय असणार, प्रत्येक इच लाईनचं काय असणार इक्वेशन, y इज इक्वल्स टू mx. आणि काय आठवते, एवढं नाही 4 पॉईंट काढल्यात मी, ॲटलिस्ट 3 तरी सांगा, ज्यांनी ज्यांनी लाईव्ह सेशन बघितले त्यात असते सगळे नोट्स आहेत द्या. हां, आठवा हाय का बघूया फक्त. काय करू, ओपन करू, हाय
येईल, जाऊ दे. ओके, आणि काय पॉईंट? आणि काय पॉईंट काय असते? तसं काय नाही, डिग्री ऑलवेज टू असं काय नसते. मी 3 मध्ये पण करू शकते. बघा हे बघा, दिस इज ऑल्सो होमोजिनियस इक्वेशन. ए पण राहू तिकडं, ए मुळे कन्फ्युजन होईल. हे पण होमोजिनियस इक्वेशन आहे. याच्यामध्ये 3 आहे, या दोघांचं 3 आहे, या दोघांचं 3 आहे, या दोघांचं, या तिघांचं 3 आहे, याचं 3 आहे, सगळं सेम आहे का नाही? हे पण होमोजिनियस आहे. आपण स्पेसिफिक 2 वाल्या होमोजिनियस इक्वेशनला फोकस करतोय, त्यामुळे हा पॉईंट पकडू नका त्यात. मी 4 मध्ये पण करू शकता. ठीक आहे, काय पॉईंट आहे सांगा लवकर पटापट. एक मिनिट. हां, काय ह्याच्यामध्ये M1 M2 असताना ह्याच्यामध्ये नेचर आहे. याचं M1 आहे, याचं M2 आहे स्लोप, याचा M2 आहे स्लोप. तर ह्यांच्यामध्ये एक कनेक्टिव्हिटी आहे, काय? सम ऑफ स्लोप्स. न फक्त सांगायचं, बघून कोण पण सांगल, कोण उघडलं ना काय? सम ऑफ स्लोप्स काय असते? सम ऑफ स्लोप्स हे ॲरो आहे, मायनस नव्हे, इज इक्वल टू -2h/b. आणि अजून एक आहे, काय? प्रॉडक्ट ऑफ स्लोप्स इज इक्वल टू a/b. सीडचं मटेरियल हेच आहे. अजून एक पॉईंट आहे, यांच्या मिसेस ऑक्झिलरी, यांच्या मिसेस पण आहेत की ज्या ज्या गोष्टी ह्या सॉल्व्ह करणार नाहीत तेव्हा तेव्हा ह्यांच्या मिसेस पुढे येणार आहेत, आहे का नाही? ठीक. ऑक्झिलरी स्पेलिंग बघा, इक्वेशन, नाही तर त्याला गबगुमान AE म्हणा. कसं काढत होता स्टेप्स? या इक्वेशनवरनं तुम्ही ऑक्झिलरी इक्वेशन कसं काढायचा? लय भारी सांगितलं मी, व्यवस्थित सांगितलं. याच्यावरनं ऑक्झिलरी इक्वेशन कसं काढायचं? सगळ्यात पहिली स्टेप, x² डिवाइड करायचं. तुम्हाला इथे हिंट माहित पाहिजे की y² वाल्या टर्मचा कोएफिशियंट बघायचा, प्लस आहे तर x² प्लसनच डिवाइड करणार मी, म्हणजे प्लस a² डिवाइड करणार. समजा काय ते नवीन ॲड करालोय, y² वाल्या टर्मचा कोएफिशियंट मायनस असेल तर x² डिवाइड करताना ते मायनस याला द्या, -a², ते पॉझिटिव्ह होते. नाही तर शेवटला -1 दोन्हीकडे डिवाइड मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, बोल. नाही, कुठलेच लाड नाही, सॉरी. सगळ्यांना रूल सेम आहेत. काल बाहेर काढलेत, तुम्हाला आज बाहेर काढले. आता शेवटी त्या सरांवर आहे. माझं रेकॉर्डिंग चालू आहे, बोला आपण नंतर. ओके, x² डिवाइड करायला, x² डिवाइड केल्यावर काय होणार? करतोच. करा की डिवाइड. याला x² डिवाइड करा, म्हणजे काय होणार ते ॲक्च्युली? या साईडला आणि ह्या साईडला अपॉन x² आला ना. अपॉन x² डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो काय? इकडं तिकडं आणि तिकडं. a + b + c अपॉन d, a/d b/d c/d. सेपरेट होऊ शकते ना. x² ह्याला घालवा, x² इथं गेल्यावर काय झालं? x² ला x² गेलं, काय राहिलं? हे प्लस, हे 2h x² मध्ये घालवा, खालचा x² एक गेला, वरचा इथला एक x गेला, y/x राहिलं, 2h y/x राहिलं. पुढं प्लस, इथं b आहे, काय व्हॅल्यू याला? ठीक आहे, प्लस इथं b आहे, इथं y² आहे, आणि अपॉन x² तसं राहिलं, कारण कॅन्सलेशन काय होत नाही. इथं काय होणार? राईट साईडला 0ला काय पण डिवाइड करा, शेवटी काय होणार आहे? 0. आता मी काय करू? पहिली स्टेप झाली, अजून ऑक्झिलरी इक्वेशन आलेलं नाही. मुलांच्यापैकी काहीतरी बोला की घडाघडा.
कारण की प्रत्येक लाईनचं इक्वेशन कसं असते, वाय इज इक्वल्स टू एम एक्स. ह्याच्यावर मी एम ची व्हॅल्यू घेणार. वाय बाय एक्स, एक्स इथं मल्टिप्लाय, इकडे आल्यावर डिवाइड वाय अपॉन एक्स, रिप्लेस कशाने होणार एम न. म्हणजे मी या वाय बाय एक्सच्या ठिकाणी काय टाकणार एम. हे ए प्लस 2HM प्लस बी, इथं काय होणार वाय बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर वाय बाय एक्स, तर इथं काय मिळालं एम. म्हणजे काय झालं हे बघा इथं हे झालं बी एम स्क्वेअर. आणि याला सरळ लिहा बी एम स्क्वेअर पहिला घ्या, एम स्क्वेअर वाली टर्म, नंतर नुसती एम वाली घ्या 2HM, नंतर एम नसलेली टर्म घ्या. हे काय तयार झालं, हेच ते याची बायको आहे का नाही. जेव्हा एक्स वाय आणि सी असते त्यावेळी हे होमोजिनियस इक्वेशन नसते, आणि हे होमोजिनियस नसते म्हणून ह्याचं कधीही, या पूर्ण याचं कधीही ऑक्झिलरी इक्वेशन निघत नाही. फक्त एवढंच आलं म्हणजे होमोजिनियस इक्वेशन आलं तर आणि तरच हे निघतंय. कारण जेव्हा हे असं छोटे होते त्यावेळी ही सगळी जॉमेट्री ओरिजिन मध्ये येत्या, त्या ओरिजिन सगळं पॉसिबल आहे. क्लिअर आहे. ओके. आता हे सगळं झालं, इथनं सुरुवात केली, हे आलं, यातनं हे साईडला काढलं, होमोजिनियस झालं. होमोजिनियस सगळी थिअरी बघितली आपण. उलट केल्या का होते हे कंबाईन केलं तुम्ही यू आणि व्ही, म्हणजे असं केलं तुम्ही यू आणि व्ही ला काय मिळालं तुम्हाला, ह्याला उलट केल्यावर बघा. हा आता मी इथं क्वेश्चन आहे यू आणि व्ही दिलंय, आन्सर कंबाईन इक्वेशन. आता क्वेश्चन काय होणार कंबाईन इक्वेशन, मग ह्याचा आन्सर काय सेपरेट इक्वेशन. म्हणजे यू वेगळं काढा व्ही वेगळं काढा, म्हणजे मी तर पॉईंट टाकू शकतो सेपरेट इक्वेशन SE. आता काढताना अगेन मी तुम्हाला टाईप करून दिलते किती 4. पहिला टेकिंग कॉमन, दुसरा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, काय असते ते ए मायनस बी ए प्लस बी, यातलं एक यू आहे एक व्ही आहे. तिसरं मिडल टर्म एक्सपान्शन है ना, मिडल टर्म एक्सपान्शन. आणि चौथं काय होतं, चौथं काय होतं थ्रू ऑक्झिलरी. कसं करणार ते थ्रू ऑक्झिलरी, मी याला ऑक्झिलरी म्हणालोय त्या एम मुळे, त्या एमच्या ठिकाणी मी एक्स ठेवलं तर एम स्लोप आहे ना, म्हणजे ह्याला काही दर्जा मिळाला आहे की स्लोपमुळे हे जर इक्वेशन ह्याला आपण म्हणालो ऑक्झिलरी इक्वेशन VIP, मी स्लोप काढून टाकतो, ह्या सगळ्या एमच्या ठिकाणी एक्स ठेवतो. कुठलं इक्वेशन होणार ते कंबाईन इक्वेशन. इथं मी एक काय होणार क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार आहे. इथं एक्स ठेवलं काय रे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस AX स्क्वेअर प्लस BX प्लस C क्वाड्रॅटिक इक्वेशन असते ना. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स किती असतात 2 असतात. 2 एक रूट वेगळं अल्फा, एक रूट बीटा. आता हे एक्स मध्ये बघताना मी x1 x2 म्हणालोय, पण एम मध्ये असताना काय होणार M1 M2. अरे हे M1 M2 हेच आहेत आहे का नाही. म्हणजे y इक्वल टू M1 टाकले की एक u मिळाला, y इक्वल टू M2 टाकले की एक v मिळाला. काय मिळालं तुम्हाला हे u आणि v, u आणि v पाहिजे आहे. म्हणजे थ्रू ऑक्झिलरी असं करायचं असते. म्हणजे बट सॉल्व करायचं आहे. जर का फॅक्टर पडले ठीक, नाहीतर आपल्याकडे फॅक्टर पाडायला श्रीनिवास फॉर्म्युला आहे ना, फॉर्म्युला मेथड म्हणताय. कसं असते ते, तो जो व्हेरिएबल आहे तो घ्यायचा m इज इक्वल्स टू काय रे m इज इक्वल्स टू कसं लिहिणार मायनस बी प्लस मायनस अंडर रूट. ते काय असते
डिस्क्रिमिनंट काय असते बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या प्लस मायनस पर्यंत जेवढं सिम्प्लिफाय होतं हे सगळं ते करत जायचं. आता इथं प्रिकॉशन घ्यायची, हे BAC इथले नाही आहेत, हे BAC ह्याला कम्पेअर करून आहेत. यातला A हा आहे, त्यातला B AX प्लस BX प्लस C ना, हा B आहे आणि हा C आहे. इथले घ्यायचे आहेत, इथले ना की इथले. काही जणांनी इथले घेतले असतील, बोर्डला कुठं पडला असेल तर मग गणला विषय. ठीक आहे, कारण की हे मला दिसाले क्वाड्रेटिक इक्वेशन पॉलिनॉमियल सेकंड डिग्री आहे ना. दॅट्स इट. हे 4 मेथड आल्या, या 4 टाईपला तुम्ही गो थ्रू केला तर तुम्हाला काय मिळणार, सेपरेट इक्वेशन. दॅट्स इट. या साच्याच्या बाहेर CETला पण आणि स्टेट बोर्डला पण अजिबात येत नाही. काय आलं तर नाव बदलतो, रेकॉर्डमध्ये बोलावलं मी. ठीक आहे, हे लिहून टाका. असं बघितलं, असं करताना ही लांबट लागली, आता असं केलं आहे ना. सेपरेट असताना कंबाईन केलं, कंबाईन असताना सेपरेट केलं. झालं लिहून. चला पुढे. हे टॉपिक एंड करणार थिअरी वाईज. आता हे क्लास 10 मधला आहे, फक्त एमच्या ठिकाणी एक्स आलाय. हे क्लास 10 मधला आहे, त्यामुळे ह्याला डोकं लावा 10वीतलं. इथे काय तसं नाही आपल्याकडं. फॉर्म्युल्यामध्ये कधी आता पहिल्यांदा बघितला तुम्ही बोर्डला, पाक आधी 550 वर्षापूर्वी बघितला तुम्ही, आहे का नाही. मग चला पुढे सरकत राहा. आता हे झालं उलट सुलट करून, एकदा असं एकदा असं. आता ह्याच्या पुढे नाटकं काय बघा. आता हे लिहून झाले ना, हे तुम्हाला लिहायला लागले मला. तुमच्याकडे नोट्स आहेत की बारक्या बारक्या. मग तुम्ही शेवटपर्यंत आलाय, ही दोघं जण खास करून तुमच्याकडे हाय असं नोट्स आहे सगळ्या, लिहायची काही गरज नाही. तेच चालू आहे, सगळं तेच चालू आहे. ओके, आता अजून एक पॉइंट आहे, आठवते काय. ऍक्च्युली हा कॉमन पॉईंट आहे, त्याला मी जरा साईडला ठेवतो थांबा. हा कॉमन पॉईंट आहे, सगळीकडे कॉमन आहे. मी अजून एक पॉईंट स्पेशल घेतो. हे काय असते रे, हे दुसरं काय नाही. हे काय आहे, हे जे मी फॉर्मॅट केलता की नाही, हा सगळा एवढ्याला साईडला काढलं, ही लांबट लागली ना. समजाले का नाही. इथनं हे हा कॉलम जो आहे हा फक्त या अंडरलाईन केला, झिगझॅग अंडरलाईन वाल्यालाच पकडाले. सगळं आलं तर काय हे सगळं लागू होते का नाही. ही सगळी कहाणी या अंडरलाईन वाल्याची आहे, म्हणजेच होमोजिनस इक्वेशनची आहे. होमोजिनस नसेल तर याचा पण जनरल फॉर्म निघतोय, त्यालाच म्हणायचं असते सेकंड डिग्री. कसा असते ते, ए एक्स स्क्वेअर प्लस 2h XY प्लस बी वाय स्क्वेअर. इथं पण होमोजिनियस आहे. पुढं प्लस 2gx प्लस 2fy. इथं ओरिजिन नसत्या, नसत्या म्हणल्यावर कोण येणार, सी. म्हणजे मला एक बॉटम लाईन समजली. सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय जे नॉन होमोजिनियस म्हणते आपल्या प्रेमानं, आपल्याला ओळखायला पाहिजे म्हणून. नॉन होमोजिनियस इक्वेशन कधीही ओरिजिनमधनं पास होत नाही, म्हणून सी आला. याच्या उलट होमोजिनियस इक्वेशन ओरिजिनमधनं पास होते, म्हणून सी नसतोय. होमोजिनियसला सोबत ऑक्झिलरी असते, याचा काहीही संबंध नाही, हे एकटंच असते. जो ओरिजिनमधनं जाणार त्याचं लग्न होणार, त्याची बायको होणार. ओरिजिनमधनं गेलाय काय नाही.
आता असं दाखव बरं, ह्यात लाईन किती आहेत? यात 2 आहेत. असं नेचर आहे, मध्ये काहीतरी थिटा आहे, ॲक्युट अँगल असणार आहे. ठीक, ह्या लाईन किती आहेत? या लाईन किती आहेत? यात 2च आहेत. यू आणि व्ही 2च आहेत. यू आणि व्ही 2च आहेत. दिसाले समोर आहे ना. म्हणजे मी प्रत्येक इक्वेशन मध्ये, कंबाईन इक्वेशन मध्ये, हे पण कंबाईन इक्वेशन आहे, हे पण कंबाईन इक्वेशन आहे, ह्याला जनरलाइज केलं खाली. प्रत्येक कंबाईन इक्वेशन मध्ये किती लाईन असतात? म्हणून तर टॉपिकचं नाव आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, आहे का नाही? पेअर, पेअर म्हणजे दोघांची पेअर ना, का तिघांची असते? दोघांची पेअर. ठीक. आता विषय असा आहे की जशी होमोजिनियसची नखरे आहेत तसे हे जे पण आहेत लाईन आहेत, 2च आहेत. त्या 2 कंपल्सरी कंडिशन्स म्हणतो मी, त्या 2 कंपल्सरी कंडिशन सॅटिस्फाईड व्हायला पाहिजेत, तेव्हा आणि तेव्हाच असं नेचर दिसणार. आणि इथं काय असणार? x1 आणि y1 माहित नाही कोण आहे, HK घ्या, x1 y1 घ्या, कोण पण घ्या, ओरिजिन कधी नसणार. कारण ओके, ओरिजिन मधनं पास होणारच नाही. झालं तर हे सगळं गायब. एवढंच, ह्याला आपण म्हणते होमोजिनियस इक्वेशन. ओके, दॅट्स इट. आता ह्याची पहिली कंडिशन कुणाला आठवत्या? काय असायला पाहिजे? ऑर मध्ये दोन्ही पण सांगायचं, मी हिंट दिल्या, दोन्ही पण बघून सांगू नका. एक आहे डिटर्मिनंट, एक आहे डिटर्मिनंट. ठीक आहे, ठीक आहे. एक आहे डिटर्मिनंट. कसं लिहायचं? ए बी आणि सी लीडिंग डायगोनलच्या ठिकाणी लिहायचे. जीएफ ला उभा करायचं, है ना. जीएफ ला उभा केलं. पहिला कोण? जी पण गेला, एफ पण गेला. कोण राहिला? एच राहिला. इथे एच टाका. ए एच जी, ए एच जी, एच बी एफ, एच बी एफ. हे याला पाहिजे 0. पहिली कंडिशन. नाही आलं तर असं नेचर फॉर्म होणार नाही, असं इक्वेशन कधी येणार नाही. आता हे लक्षात राहते नाही राहते माहीत नाही, पण हे सोडताना आता काही जणांचा प्रॉब्लेम आहे अजून की बाबा एक्सपान्शन करता येत नाही. आता काल बघितली का आपण मॅट्रिक्समध्ये ते डिटर्मिनंट ए काढत होतो, तेच आहे. नाही जमत, काय करत होता मग दुसरं? ऑर काय? ए बी सी डायगोनल पकडायचे, मायनस नाही, मायनस नाही म्हटलं, प्लस प्लस एफ जी एच, एफ जी एच आहे ना. पुढं आता इथं मायनस 3 ठिकाणी इज इक्वल टू 0. ए एफ बी जी, हां, ए एफ बी जी आणि एक काहीतरी करायचं आहे सी एच. जे मायनसवाला टर्मच्या शेवटचे हे आहेत ना व्हेरिएबल्स, त्यांच्या डोक्यावरती काय ठेवायचं? स्क्वेअर. हे काय काढलं मी? अरे ह्याला ह्याचं डेरिव्हेशन म्हणजे काय माहिती आहे काय? हे सॉल्व करायचं आहे. प्लस मायनस प्लसनं सॉल्व करत गेला, तुम्हाला सगळ्यात शेवटला जे भेटणार ते येलो कलर भेटणार आहे. मग हेच भेटणार आहे ना. तर ह्याला कम्पेअर करतो मी, ए एच बी जी एफ सी काढून घेतो आणि ह्यात टाकतो. मल्टिप्लिकेशन प्लस, मल्टिप्लिकेशन मायनस, एवढंच करायचं आहे. म्हणजे एवढं करण्यापेक्षा हे काम वाचलं ना आपलं, दॅट हे निघते. हां, ज्यांचा डिटर्मिनंट स्ट्रॉंग आहे त्यांनी हे करा. माझा स्ट्रॉंग होता, मी हे केले आत्तापर्यंत, म्हणजे त्याही पण याचा अर्थ हे बी काय काय नाही, हे जरा कन्फ्यूज होते की कुणाचा स्क्वेअर काय. हे ते कसं स्ट्रेट जाते. आता कारण की आपल्याकडं एक ट्राय करून बघा, को फॅक्टरवाला भाग नाही काय, तू डिटर्मिनंट ए काढणे म्हणजेच काय, A11 C11, मे बी त्यानं फास्ट होईल. ओके, ट्राय करून बघा, व्हॅल्यू काढून बघा. बरं, ही एक कंडिशन झाली. दुसरी कंडिशन कुठली? दुसरी कंडिशन कुठली? ती कंडिशन पीडीएफ सारखी आहे. हिंट दिल्या, पीडीएफ मध्ये पण काहीतरी असते की एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इथे पण आहे काय? हे जे काय आहे, काय पाहिजे मोठं? एच स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी बी नाही म्हणत मी, एच स्क्वेअर मायनस सी बी म्हणाले. बी स्क्वेअर मायनस सी बी क्वाड्रेटिक मध्ये गेलं ते एच स्क्वेअर मायनस ए बी. हे असंच का? लेस दॅन का नाही?
सांगतो हे असंच का. याच्यामध्ये एक यस काय येणार कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स नंबर म्हणण्यापेक्षा कॉम्प्लेक्स नंबर तयार होताना इमॅजिनरी नंबर येतो आयोटा. आयोटा कधी येते अंडररूटच्या आत. मी कुठे घेऊन चाललो तुम्हाला टॅन थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये. टॅन थिटा इज इक्वल्स टू मॉडमध्ये 2 इंटू अंडररूट एच स्क्वेअर मायनस ए बी. अंडररूटच्या आत एच स्क्वेअर मायनस ए बी पॉझिटिव्ह पाहिजे किंवा झिरो चालते. निगेटिव्ह आलं तर इमॅजिनरी गोष्टी इमॅजिनरीच असतात, फिजिकली त्याच्या समोर दिसत नाही. मग आन्सर तर पाहिजे आहे, फिजिकली पाहिजे आहे, मग इमॅजिनरी घेणार का तुम्ही नाही. म्हणून अंडररूटच्या आत कधी पुढे येणार आहे ते. अंडररूटच्या आत कधीही निगेटिव्ह घ्यायचं नसते. मग झिरो चालते इक्वल टू झिरो चालते. अंडररूटच्या आत कोण आहे एच स्क्वेअर मायनस ए बी आहे. हा झिरो चालतोय किंवा झिरोपेक्षा मोठा पाहिजे. जर का झिरोपेक्षा लहान झाला आन्सर निघणार नाही. निघलं तरी ते कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे इमॅजिनरी असणार. समजते. इमॅजिनरी पार्ट मॅथ्समध्ये कन्सिडर करत नाहीत एक्सेप्ट कॉम्प्लेक्स नंबर. ठीक दॅट्स इट. या दोन कंडिशन कंपल्सरी सॅटिस्फाय व्हायला पाहिजेत. हे आणि हे बोथ ट्रू व्हायलाच पाहिजेत अँड ऑपरेशन सारखं. तर आणि तरच हे इक्वेशन दिसणार, अदरवाईज इक्वेशन दिसणार नाही. दॅट्स इट. लिहून टाकाय. समजले. हे एच स्क्वेअर मायनस ए बी यातनं काढायचं. हे एच स्क्वेअर इथं आहे आणि ए बी इथं आहे. आता या सगळ्यामध्ये कॉमन काय काय आहे, अखंड टॉपिकमध्ये कॉमन काय काय. इथं अजून एक आहे की मला बी पाठ नाही, तुम्ही बघून सांगा. तो काय सांगणार मी. ह्याच्यामध्ये हा पॉईंट आहे x1 y1, हा 0 0 नसते. मग काहीतरी असते तो काढायचा कसा पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचा फॉर्म्युला. तू फक्त पाठ करून ठेवा. मला पाठ नाही आहे, तो परीक्षेच्या आधी पाठ करून ठेवा. ठीक आहे. खाली फक्त काहीतरी ए बी मायनस एच स्क्वेअर आहे अपॉनला. बरं लिहा तरी एवढं हाय कर लिहून दिलं का आपण. याच्या खालीच लिहा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. काय असते ते. x1 y1 कॅन बी रिटर्न ॲज. सांग पटापट. सांगा की रे. नाही लिहिला वरती काय लिहिलं नाही. अरे तुम्हाला त्यावेळी लिहायला सांगितलं तुम्ही लिहिलाच नाही. बोर्डच्या आधीचा होमवर्क होता, बोर्ड झाला, अजून होमवर्क बिकम्स होमवर्कच राहिलाय. बघून सांगा. मला पाठ नाही आहे ती, मी पाठ करणार पण नाही ती. त्याला ट्रिक सांगितलेली मी तयार केली ती, काय ट्रिकच विसरल्या. काय बघा ती तिथे काहीतरी बी स्क्वेअर मायनस ए बी मायनस एच स्क्वेअर, ए बी मायनस एच स्क्वेअर, ए बी मायनस एच स्क्वेअर, एच एफ बी जी काय जी एच मायनस ए एफ असं काहीतरी. आता हे कुठनं काढणार कम्पेअर करून काढायचं. हा एक पॉईंट ह्यातलाच बस. सेकंड डिग्री इक्वेशन या दोन कंडिशननं आणि तिसरा पॉईंट संपलं. आता ह्याच्यामध्ये कॉमन पार्ट बघायचे सगळे. ठीक आहे. म्हणजे होमोजिनियसला पण येते आणि सो कॉल्ड नॉन होमोजिनियस म्हणजे सेकंड इक्वेशन इन एक्स आणि वाय, लिनियर इक्वेशन सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स आणि वाय त्यामध्ये पण येते. आणि हा एरिया आहे सीईटीचा मोस्ट फेवरेबल. आता सांगणार आहे मी तो. ठीक आहे. ॲक्च्युअल टॉपिक इथे संपला आहे. ॲक्च्युली अजून एक टॅन थिटावाला पण आहे, पण टॅन थिटा दोन्हीकडे आहे. तुम्ही घेणार आता दोन्हीकडे इन द सेन्स इथं पण आणि मागवरती पण. झाले लिहून झाले. इवन बोर्डला जरी तुम्ही एवढंच केलं असतं बास होतं. 15 मिनिटात टॉपिक आहे की नाही. आपण असंच केलं की जाऊ दे वरती. आता कॉमन पार्ट कुठले कुठले आहेत मी तर टायटल्स देतो बघा. कॉमन पार्ट, कॉमन थिंग्स. ह्यातला पहिला पार्ट कुठला की कंडिशन्स. हे काय असते कंडिशन्स. सगळ्यात पहिली गोष्ट एच स्क्वेअर मायनस ए बी चे 3 फॉर्मॅट्स आलं बघा. ती मी सांगत होतो मगाशी ते. एकदा 0 पेक्षा छोटं घेतो म्हणजे निगेटिव्ह घेतो, एकदा 0 सोबत घेतो. ठीक आहे. एकदा
झिरोपेक्षा स्ट्रिक्टली मोठं घेतो. इथं लपल्यात ते कीवर्ड्स. यावेळी काय असते, लाईन्स आर शब्द देतो फक्त बस बाजार. इमॅजिनरी म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरकडे जाते. इमॅजिनरी हे काय, इथे काय इक्वल टू 0 असताना रिअल अँड को इन्सिडंट म्हणजे पॅरलल वगैरे केस. को इन्साइड्स, को इन्सिडंट, को इन्साइड्स, को इन्साइड्स. तुम्हाला किती लाईन दिसाल्यात, एकच दिसाल्यात. फ्रंट व्ह्यू न एक दिसाल्यात आता आहे ना. म्हणजे मी असं म्हणू शकतो फ्रंट व्ह्यूला की एकामेकावर बसल्यात, पण हे टॉप व्ह्यू न पॅरलल आहेत ना. म्हणजे कोइन्साइड पॅरललसाठी पण आणि असं पण काय म्हणते त्याला, कोइन्साइड आणि पॅरलल ह्या दोन्ही गोष्टी सेम आहेत. म्हणजे नुसतं या शब्दाला पकडायचं नाही, याच्यामध्ये पॅरलल आलं, इवन को लिनियर पण आलं. ही एक लाईन, ही एक लाईन, असं स्ट्रेट अ लाईन किंवा को लिनियर आहे ना. को लिनियर म्हणजे काय असते, एका रांगत आहे ना. ठीक, हे काय रिअल अँड डिस्टिंक्ट. समजते, ही लाईन वेगळं आहे, ही लाईन वेगळं आहे, ह्याचा काय संबंध नाही. जेव्हा जोडलं पेअर ऑफ सेट लाईन तयार होते. म्हणजे दोन लाईन वेगळ्या होते ना. ही पेअर ऑफ सेट लाईन रिप्रेझेंट करते, पण लाईन्स कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत, काही संबंध नाही. एकत्र आल्यावर असं झाले. ठीक आहे, क्लिअर आहे. हा कॉमन पार्ट आहे. आणि काय ए प्लस बी आणि एच स्क्वेअर मायनस ए बी, हे काय लिहिले मी, ही कंडिशन आहे परपेंडिक्युलर लाईन्सची. when two lines are perpendicular, no matter whether it represents homogeneous or non homogeneous. तुम्हाला कंपेअर करून ए आणि बी काढायचा आहे. जर का ए आणि बी, ए प्लस बी 0 आला तर ह्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ओरिजिन असू दे नसू दे, या दोन लाईन एकमेकाला काय असणार आहेत, परपेंडिक्युलर. दॅट्स इट. ओके. आणि जर का असं असेल तर पॅरलल किंवा को इन्साइड्स किंवा अलाइन किंवा को लिनियर, असं 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 हे सगळं या स्टँडर्ड कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन कुठल्या आहेत, स्टँडर्ड कंडिशन्स. मग जनरिक पण असतात काय, असतात. 3 मार्काला क्वेश्चन पडतोय. त्यासाठी होमोजिनियसची ऑक्झिलरी सपोर्ट करते आपल्याला. फक्त एम काढून द्या, काम झालं. 5 पॉईंट लक्षात आले. 1 2 3 4 5 क्लिअर आहे सगळं. अजून एक पॉईंट, सेकंड कॉमन पॉईंट आहे. काय असेल, झाले. प्रत्येक इक्वेशन मध्ये, कंबाईन इक्वेशन मध्ये किती लाईन आहेत, 2 आहेत. ठीक आहे. पॅरलल लिहिले, पॅरलल, कोइन्साइड्स, अलाइन आणि हे किती पण बारीक बोला, ऐकायला आले. हे काय बदलायचं तुम्हाला, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल हे ॲक्यूट काय असते, 90 पेक्षा छोटा. हा ठीक. याचे परत 2 फॉर्म्युले आहेत. यातला मी ए लिहितो. कुठला फॉर्म्युला, टॅन थिटा. जुन्या पुस्तकात मी अजून सांगावले परत, मॉड नाही आहे, मॉड पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे ऑलवेज. इथं 2 आहे, इथं काय आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी. जे मागाशी बोलत होतो ना आपण, हेच होतं ना. आणि रूटच्या आत इमॅजिनरी नंबर चालत नाही, पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणून तर एच स्क्वेअर मायनस ए बी 0 किंवा 0पेक्षा मोठं पाहिजे. म्हणून तो रिमार्क आला याच्यावरचा, रिअल अँड डिस्टिंक्ट, रिअल अँड कोइन्साइड्स. त्या दोघांना एकत्र केल्यावर ते वरती गेलं, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, है ना. तिथे काय
जरा याचा पोस्टमॉर्टम करा की हे कुठलं आहे, हे काय आहे, कुठली कंडिशन आहे. आता वरती बघितलेली पॅरललचे, आणि हे कोण आहे रे, हे परपेंडिक्युलर आहे, म्हणजे दोन कंडिशनमध्येच मिश्रण आहे. मग यात ए बी एच कुठलं काढणार, जे कुठलं आहे सेकंड डिग्री इक्वेशन किंवा होमोजिनियस इक्वेशन त्यातले ए एच आणि बी आहे कम्पेअर करायचे, काढायचे आणि ह्यात टाकायचे, सॉल्व करायचं. शेवटी मात्र थिटा असंच ठेवायचा, टॅन तिकडे घालवायचा. तिकडे गेल्यावर का होणार टॅनचा, क्वार्ट म्हणशीला तसं नाही, टॅन इनवर्स. समजते, मग आपल्याला व्हॅल्यू मिळणार. ती व्हॅल्यू म्हणजेच काय, थिटाची व्हॅल्यू म्हणजेच ॲक्यूट अँगल थिटा. असंच काढलं. ठीक, अजून एक जर दोन लाईन अशाच आहेत हा, ह्यांच्यामध्ये चाललंय सगळं, ह्या थिटा काढवल्या आपण. हा सेंटर जो आहे किंवा ह्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा कधी कधी ओरिजिन आहे, कधी कधी ओरिजिन नाही आहे. ओरिजिन असेल तर होमोजिनियस इक्वेशन नेचर आहे, आणि ओरिजिन नसेल तर सेकंड डिग्री इक्वेशन आहे ना, नॉन होमोजिनियस मध्ये आपण ते आहे. काय काय असं ना, मला हा थिटा पाहिजे आहे, थिटा काढण्यासाठी हे एक आहे. अजून एक काय, टॅन थिटा इज इक्वल्स टू, समजा या लाईनचा स्लोप m1 आहे, या लाईनचा स्लोप m2 आहे, तर काय लिहिणार, m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. याचं डेरिवेशन आपण काढलेलं, म्हणजे तुम्ही पुस्तकात बघितलं असं, मी नाही दिलं. टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे ना, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. ओके, ट्रिग्नोमेट्रीमधून आले. अशा दोन प्रकारे आपण अँगल काढणार. ठीक, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सप्लिमेंटरी काय पाहिजे 11वी आणि 10वीतलं, 1 पॉईंट फॉर्म, 2 पॉईंट फॉर्म, डबल इंटरसेक्ट ते मी लिहितो बघा. हे झालं इथपर्यंत. इथं ॲक्च्युली पेअर ऑफ स्ट्रेट लाईनची थिअरी संपली, इथं ॲक्च्युली टॉपिक संपला आहे. याच्यापेक्षा बाहेर काय आता आहे का बघा पॉईंट म्हणजे माझ्या, जे काय आहे का बाहेर, एवढंच आहे. एवढं जरी केला तर अखंड पेअर ऑफ स्ट्रेट लाईन क्लिअर, कुठला पण असू दे एक्सेप्ट जेई. हां, जेईमध्ये लई व्हरायटी असतात. जेई म्हणजे वाकडं तिकडे जायचं, हे सरळ गेले आणि खड्यात पडले. ठीक आहे, ओके, इथंपर्यंत काय डाऊट, नक्की नवीन मेंबर समजाले का रे. हां, एवढं घरात जाऊन फक्त काय करायचं, एक 4-5 वेळा वाचा आजच, त्याला आजच क्लिअर करायचं, उद्या पण ढकलायचं नाही, उद्या नवीन टास्क असत्या. आज 4-5 वेळा वाचा म्हणते. आणि सगळ्यात बेस्ट वे मी रिकमेंड करेन की हे जेवढ्या वेळा वाचताय तुम्ही तेवढ्या वेळा हाताकडून लिहून काढा, न बघता. असं डोक्यात यायला पाहिजे, न बघता. हां, हे एक पॉईंट, हे जे एकूण 5-6 पॉईंट आहेत असे, ते 5-6 पॉईंट फक्त वाचून वाचून तयार करा. 5 पॉईंट आहेत, हा एक पॉईंट, तो एक पॉईंट, कुठला राहिला बघायचं ना, अजिबात बघायला नाही. वाटलं आठवणा, दुसरी कन्सेप्ट घ्या, दुसऱ्या कन्सेप्टमधून पट्टीकडे या, आणि जरा ते डिले होईल. यातून जर का तुम्हाला आठवलं ना, दुष्कळा म्हातारपण आलं तरी सुटणार ना डोक्यात. लिहायचं, सबकॉन्शियस माइंडमध्ये छापू द्या त्याला, लिहिणार त्यावेळी छापणार ते. ओके, ठीक. आता याच्या व्यतिरिक्त सप्लिमेंटरी रोल कुणाचा आहे, क्लास 11 आणि क्लास 10 मध्ये डेटाचा. याच्यामध्ये 2 भाग करूया आपण. स्लोपसाठी स्लोप एम काढत होता, कसा, क्लास 10 मध्ये. ही लाईन आहे, या लाईनचं एक सोबतचं काय असणार, इन्क्लिनेशन पॉझिटिव्ह, हे थिटा असणार. हे थिटा कसा काढायचा, किंवा ह्या लाईनचं इक्वेशन कसं काढणार, सॉरी स्लोप कसं काढणार, स्लोप. अरे काय 10वीतला आहे, टॅन थिटा आहे ना, ते पण आहे. ठीक आहे, हे पहिलं. दुसरं इक्वेशन, जर का लाईनचं इक्वेशन असं असेल, ax प्लस बी वाय प्लस सी, म्हणजेच एम इज इक्वल्स टू काय मिळणार, मायनस ए बाय बी. असंच बघितलं आपण. तिसरं काय, एम इज इक्वल्स टू, हे बेसिक झालं 10वी-11वीचं. ह्याच्या पुढं काय, अजून याच्यासोबत पण आहे, अजून एक मी काढतो बघा इथं. काय, इक्वेशन ऑफ ए लाईन, एका लाईन. आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला गेलोय, त्याच्या आधी हे बघायला पाहिजे होतं. ठीक आहे, असू दे, हा छोटासा पार्ट आहे. जर का एक लाईन दिल्या, ठीक आहे, या लाईनमध्ये एक पॉईंट दिलाय x1 y1, आणि या लाईनचा स्लोप दिलाय, तर
वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम इन टू, एक पॉईंट राहिला बघा. स्लोप चेंज कसे करायचे, वरती पेरोसेटलामध्ये एक पॉईंट राहिला बघा. मर्दा सांगावले तुम्हाला बघून तर. 2 लाईन परपेंडिक्युलर असतील तर स्लोप कसा करणार, आठवण करा मला, शेवटा सांगतो मी ते. हे पूर्ण करतो आता, आता हे राहील मागं. ठीक आहे. हा कुठला फॉर्म आहे, स्लोप पण आहे पॉईंट पण आहे. म्हणजे कुठला, स्लोप पॉईंट फॉर्म किंवा पॉईंटवर बोलायला गेलं तर 1 पॉईंट फॉर्म, एकच पॉईंट आहे. हे बघितलेलं आपण. ठीक ठीक आहे. असं नको, असं पाहिजे. डेटा असा दिलाय, स्लोप नाही. स्लोपच्या ऐवजी अजून एक पॉईंट दिलाय. एका पॉईंटला 1 पॉईंट फॉर्म म्हणलं, 2 पॉईंटला 2 पॉईंट फॉर्म. हा सप्लिमेंटरी रोल आहे. हा येणार काय तुम्हाला कुठेतरी एका स्टेपला मोठं झाले सगळं काढत आलो आपण, शेवटला कुठेतरी सोडवायचं ते, त्या स्टेपला असं काहीतरी डेटा लागणार, सप्लिमेंटरी डेटा. क्लास 10 आणि क्लास 11चा. ओव्हर कॉन्फिडन्स नको. जर का आठवत नसेल तर लिहा, आठवत असेल तर बिंदास राहा. आणि ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्याने तर एकदम निवांत राहा, फक्त वाचा ते. हां. तिसरं असं नेचर आहे. डायग्राम जवळ काढा तर जवळ काढा. हे बघा, ही लाईन आहे ती कुठली, ही रेड कलरची. हे काय आहे, अरे हे LPP मध्ये बघितले का आपण, नाही बघितले. LPP ला हा ए आणि हा बी, हा पॉईंट काय येणार, ए असेल तर A0, हा काय असणार 0B. ॲज इट इज बघितलेला आपण. कुठला फॉर्म हा, एक लाईन ॲट द सेम टाइम डबल इंटरसेक्ट करायला, म्हणजेच कुठला, डबल इंटरसेप्ट फॉर्म. कसा असतोय आठवते काय, LPP x/a + y/b 1. आपण A0 0B घेत होतो, पॉईंट टाकायचो, लाईन ड्रॉ करायचो. इथं फक्त होतं लेस दॅन ग्रेटर दॅन, त्याप्रमाणे रिजन टुवर्ड्स ओरिजिन, अवे फ्रॉम द ओरिजिन. आठवते. ठीक आहे, लिहा, असू दे. ह्याच्या पुढे अजून आहे, करायचं आपण इथपर्यंत या. हा सप्लिमेंटरी रोल आहे. रचना समजायली का, रचना एवढं लांब का बसायचं, जवळ बसायचं. हां, या पुढं. तन्वी या की हो पुढं, तुम्हाला काय वेगळं सांगू, या की जवळ पुढं. आता सायसीला पण वेगळं सांगा पाहिजे. तुला सांगितले मी आधीच, पहिल्यापासून मोजवली, पहिल्या बेंचवर बसायचं, काय बिघडते. आता आज असू दे, उद्यापासून जरा पुढे बसा. आणि इथं पण तसंच करा की, इथं बसायला जागा नाही, हो की नाही. शुभमच्या पलीकडे कोण बसले, भूत कोण बसले, यायचं पुढं. काय शुभमने सांगितले माझ्या साईडला बसायचं नाही. झुंड में तो सुअर आते, शेरा केला आता, असं बोलले काय. हा शुभम शेर आहे काय. ठीक आहे. पुढं 4 नंबर, 4 नंबर. अरे अरे याला ताप आला का काय, हा लिहून घेते सगळं. कुठे गेलं, वर दिसायला पाहिजे की. हा हाय, एकाच साईडवर घेतले सगळं आपण. वा, किंग वर आलता ना. ठीक, 4 नंबर महत्वाचा पार्ट. हा नवीन आहे, कंटिन्यू करा त्याला. मी काय करावले बघा, डायग्राम काढाले. हे एक्स आहे, हे वाय आहे. ओके, काय नेचर आहे, एनी लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस.
मग एक्स ॲक्सिसला पॅरलल होण्याचे कंडिशन्स किती आहेत? दोन आहेत. अशी एक्स आहे, एक तर अशी पॅरलल असेल, वाय इज इक्वल्स टू निगेटिव्ह, वायवरती निगेटिव्ह, किंवा समजाले त्यावेळी त्या लाईनचं इक्वेशन काय असणार? हा पॉईंट काय असणार? वायवरती पॉझिटिव्ह असते ना हा, म्हणजे वाय हिचं इक्वेशन काय येणार? वाय इज इक्वल्स टू कोणतरी घेतो ए, म्हणजे असं झालं काय? 0x प्लस वाय, ए तिकडे घ्या, मायनस ए इज इक्वल्स टू 0, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी म्हणजे प्लस मायनस ए झालं नेचर. हे पण इक्वेशन आहे असं काढायचं. किंवा ह्याचं काय होणार? वाय इज इक्वल्स टू हा निगेटिव्ह पॉईंट असणार आहे ना, हा मायनस ए असणार आहे आणि हा प्लस ए असणार आहे. मग काय होणार? इथं फक्त चेंज होणार काय? 0x तर आहेच, कारण 0चा काय संबंधच नाही, एक्सचा काय संबंधच नाही. इथं काय होणार? हे प्लस वाय, हे मायनस ए तिकडे गेल्यावर प्लस ए आहे का नाही? जर का हे समजलं असेल तर हेच नेचर मी काय करणार? वायला पॅरलल पाचवा लिहून घेताय. हा इम्पॉर्टंट भाग आहे, व्यवस्थित समजून घ्या. दोनच असणार पॅरलल. तुम्ही ह्याला असं म्हणू शकताय परपेंडिक्युलर टू वाय ॲक्सिस. पॅरलल टू एक्स म्हणजे परपेंडिक्युलर काय असणार आहे? वाय ॲक्सिस. कसं पण लक्षात ठेवा, नावं बदलल्यात, कन्सेप्ट तीच आहे. पैकी एक लक्षात ठेवा, दोन्ही पॅरलल नाही तर दोन्हीच्या दोन्ही परपेंडिक्युलर. हेमल साहेब आत्ता आल्यात. बाजल नाटक. पॅरलल टू वाय ॲक्सिस ह्याचं काय असणार बघा? असं एक्स आणि वाय आहे तर पॅरलल कसं असणार? वायला एक तर इकडं असू शकते, नाहीतर इकडं. बरोबर आहे? याच्यापेक्षा वेगळी कशी येऊ शकते काय? कशी येईल? मग हे एक्सचा कुठला पॉईंट आणि हा एक्सचा कुठला पॉईंट आहे? हा पॉझिटिव्ह असणार 0पेक्षा इकडे. हा एक्स इज इक्वल्स टू ए आहे आणि हा मायनस ए आहे. मग कसं येणार? या लाईनचं कसं असणार? एक्स वरती ए, ह्याचं कसं असणार? एक्स वरती मायनस ए. म्हणजे मगाशी वाय साठी एक्स 0 होता तर एक्स साठी वाय काय असणार? येस, हे तर मी याला कसं लिहू शकतोय? एक्स प्लस 0y, हे त्याला तिकडे घ्या, मायनस ए इज इक्वल्स टू 0, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी. आणि याला कसं लिहिणार मी? एक्स प्लस 0y मायनस ए तिकडे गेल्यावर प्लस ए. ही लाईन 1, ही लाईन 2. समजाले? झालं? चला पुढं 6 नंबर. काय 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 असेल कन्सेप्ट? दोन लाईन तुम्ही कम्पेअर केल्या, इकडची आणि तिकडची. आता लाईन नाहीच आहे, स्वतः वाय ॲक्सिस, स्वतः एक्स ॲक्सिस. जर का मी वाय ॲक्सिस बद्दल बोलावले तर वायवर कुठल्या पॉईंटमधून गेल्या ती? हे एक्स इज इक्वल्स टू 0 आहे ना, म्हणजे काय असणार इक्वेशन? एक्स इज इक्वल्स टू 0. एक्सच्या 0 मधनं लाईन पास होणारी जी आहे ती स्वतः साक्षात कोण आहे? वाय ॲक्सिस. जर का तुम्हाला हे समजलं असेल तर हे काय? एक्स ॲक्सिस आहे? नाही असं नाही, हां तेच की. आणि आता हे वाय आहे. आता मला सांगा एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय असणार? एक्स ॲक्सिस हे आहे, ह्याचं इक्वेशन काय? वायच्या कुठल्या पॉईंटमध्ये गेल्या? वाय इज इक्वल्स टू 0. म्हणजे काय? दॅट्स इट. समजाले? एक्स वॉज अ ट्रॅकिंग वाय ॲक्सिस, वाय वॉज अ ट्रॅकिंग एक्स ॲक्सिस. हेच केलं तर आपण वरती. समजते? फक्त अदर दॅन 0 बघितलं तर ती लाईन पॅरलल होत्या. बघा की 0 झाकलं तर ही आणि ही केस आहे ना पॅरलल, ती वरती बघितली आपण 5 आणि 4ला. झालं लिहून? सगळं समजाले?
एक आणि एक कोपरा खरडून काढवले आपण थिअरीचा. नंतर ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बघणार आपण. ठीक आहे, एकही पॉईंट राहणार नाही. थिअरीचा CET असू दे नाही बोर्डचं पुस्तक असू दे, सगळं काढवलं आपण यावर आणि इन डिटेल काढवले. आणि काय हां अजून काय की 8 नंबर सप्लिमेंटरी पार्ट खूप मोठा वेळाला आहे. होऊ दे, कळणार नाही तुम्हाला तो. अ लाईन पासिंग, हे बघितले आपण, थ्रू ओरिजिन. एखादी लाईन ओरिजिन मधनं पास व्हायला, ओरिजिन मधनं पास व्हायला काय असणार याचं इक्वेशन? इक्वल्स टू mx. मग पुढचं व्हेरिएशन काय असणार? 90. अ लाईन नॉट पासिंग फ्रॉम म्हणा किंवा थ्रू म्हणा ओरिजिन, फक्त चेंज कुठला येणार? इथं काढू, कुठे पण काढा. y इज इक्वल्स टू mx, फक्त येणार सी. सी आला, ओरिजिन गेली, ओरिजिन आली, सी गेला. तेच बोललो मी मगाशी कंबाईन इक्वेशनला. अनेक राहिला रे 10वा, मी 10 काढून दिल्यात है ना. कुठला राहिला 10वा? 10ची लिस्ट तयार झाली 11वीच्या येतात. जनरल फॉर्म ax प्लस by प्लस सी. 10वा कुठला आहे? जनरल फॉर्म, जनरल इक्वेशन. हे सगळ्याच आपण एका लाईनमध्ये जनरलाइज करू शकतो आपण. ह्याला ax प्लस by प्लस सी ते मागाशी घेतले. आता राहिलेला पण कुठला होता मागाशी? इथं बघा, इथंच लिहायची काही गरज नाही, वेगळे दिलं चाललं असते की. जाऊ दे, कुणाला PDF पाहिजे असेल तर बघा. काय दिले मलाच कळेल ना, तुम्हाला कळते का बघा. ठीक, अजून एक काय, इफ याला कुठे ॲड करा माहित आहे? ह्याला त्यात ॲड करा. जाऊ दे, इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर देन काय असणार? असं ना, समजा याचा स्लोप m1 आहे, m2 आहे, तर ह्याच्यामध्ये रिलेशन काय? m1 इंटू m2 इज इक्वल्स टू -1. ठीक, आता हे लक्षात राहत नाही बघा, हे लक्षात राहील बघा तुमच्या. जर का परपेंडिक्युलर दिसलं, समजा त्याचा काहीतरी घेतो 15, स्लोप m1 किती आहे? 15. ह्याचं काय येणार? हे उलटं करा, ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे, उलटं करा, हे इनवर्स 1/15. हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह करा. आणि ह्याला इंटू करून बघा, 15ला 15 गेले, 1ला 1 गेलं, राहिला कोण मायनस आला की. असंच आहे ना, हे लक्षात राहिलं. ॲटलिस्ट हे तर व्हेरिएशन लक्षात ठेवा. परपेंडिक्युलर म्हणले की याचा स्लोप असा आहे, परपेंडिक्युलर म्हणले की ह्याचा स्लोप उलटा करायचा, ऑपोजिट साईड. हे मायनस आहे तर हे काय करणार मग? जर का हे मायनस आहे तर हे प्लस करणार, हे प्लस आहे तर हे मायनस. इन्वर्ट ऑपोजिट साईन, इन्वर्ट ऑपोजिट साईन, कधी? परपेंडिक्युलर असताना. आणि शेवट पॉईंट यातला थेअरीमधला काय? हे सगळं इफ लाईन्स आर पॅरलल, कोइन्साइड्स, कोइन्सिडंट आणि कोलिनियर. कधी लाईन कोलिनियर नसतात, त्याला म्हणतो आपण अलाईन. एका लाईनमध्ये आहेत, ठीक आहे. पॉईंट्स कोलिनियर असतात. वेक्टरमध्ये पाहिजे ना, अलाईन म्हणजे असं नेचर, असं नेचर किंवा असं नेचर. त्या तिन्ही केसमध्ये L1 L2 L1 L2 आणि काय कोइन्सिडेंट आणि हे आणि काय
अलाइन. या तिन्ही केसमध्ये काय असते, m1 इज इक्वल्स टू m2. स्लोप्स आर सेम. याचा m2 घ्या, याचा m1 घ्या. m2 m1 m2 m1. दॅट्स इट. थेरी संपली. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सगळं गोळा केलं. 10वीपासून पाक पाक पुढेपर्यंत आलो. ठीक आहे. यात काय डाऊट? मी कधीही काही विचारलं सांगता यायला पाहिजे. आता हे सोडून काय तर मी जनरिक कंडिशन काढायचा. जनरिक कंडिशनमध्ये कुठले व्हेरिएबल असतात? कंडिशनमध्ये कुठले व्हेरिएबल बघा. तुमच्या कंडिशन लिहिलं तुम्ही. एक तर एच स्क्वेअर मायनस ए बीचे 3 व्हेरियंट्स आहेत. एच आणि ए बीचा आहे. ए प्लस बी पण आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी पण आहे. तेच आहे सगळीकडे. म्हणजे ए बी आणि एचच आहे ना. म्हणजे कंडिशनमध्ये कधीही एक्स वाय झेड येत नाही. झेड नाही समज, एक्स आणि वाय कधी येत नाही. मग असं कुठलं इक्वेशन आहे जे तुम्हाला ए बी आणि एचमध्ये आन्सर देऊ शकते? होमोजिनस पण नाही. होमोजिनसमध्ये एक्स आणि वाय असते. त्याच्या बायको कोणाची बायको? ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये बी एम स्क्वेअर प्लस 2HM प्लस ए असते. सी नसते, ए असते. ए बी सगळं आहे. अननोन पार्ट कुठला आहे? एम ना. एम स्लोप काढायचा. त्यात टाकल्यावर काय सॉल्व होणार? जे काय मिळणार इक्वेशन ते काय असणार? जनरिक हे असणार. आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काय असणार? स्लोपचं रिलेशन. वन स्लोप इज ट्वाइस, वन स्लोप इज सक्सीड, एक्सीड, डिफर, टाइम्स. ठीक आहे. ह्याच्यावर आपण बघणार आहे. यावरतीच क्वेश्चन्स आहेत. जे जे रिमार्क आहे, जे जे कंडिशन आहेत, याच्यावरती क्वेश्चन आहे CETचा. ठीक. आणि इथं असं पण नेचर आहे. आता इथं हमखास तुम्हाला जिथं जिथं मी सांगावलं ती शॉर्टकट वापरायचेच. आपण बोर्डमधला पार्ट बघितला असणार आहे, तरी पण इथं पण सांगतो. हे बघा असं नेचर असणार आहे. हो. कुठला झालाय सांग लवकर. हां ते हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं डिफरन्शिएशन कसं असते सांगतो. जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ ते सांगतो. हा असा क्वेश्चन आला, सांगितले बघणार आपण. याचं सांगितले इक्वेशन AX स्क्वेअर, हे इक्वेशन सांगितले 3x स्क्वेअर प्लस 2HXY प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. रेड कलर. ठीक. तर तुम्हाला विचारले याचं इक्वेशन काय? असं पण नाहीच आहे ते ॲक्च्युली. हे बघा असं आहे ते. हे तुम्ही म्हणणार हो यो होमोजिनियस इक्वेशन ओरिजिन आहे. हे बघा मी असं करतो. या पिंक कलरचं काय येणार? कारण की हे ओरिजिन आहे. ओरिजिन आहे म्हणजे होमोजिनियस इक्वेशन आहे. ओरिजिन फक्त रेडवाल्यांचीच आहे काय? पिंकवाल्यांची पण आहे. मग कसं करणार? या पिंकसाठी पहिला U1 V1 पाहिजे. ते काढणार कसं? ह्याला पहिला असं फोडणार U आणि V, त्याच्यावरनं मग त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी काय ते काढणार, त्यावरनं U1 V1 काढणार परपेंडिक्युलर पॅरलल वगैरे, आणि मग त्या U1 V1 हे करणार. एवढी गरज नाही. याचा कोएफिशिएंट घ्यायचा, याचा कोएफिशिएंट घ्यायचा, इंटरचेंज करायचा. मधलं असंच ठेवायचं काय? अपोजिट करायचं सांगितलं मी. अपोजिट बघा ते इथे काय येणार? 2x स्क्वेअर, हे 3y स्क्वेअर, मध्ये काय येणार आहे? प्लस आहे मायनस 2xy. कदाचित मला वाटते असंच ठेवायचं आहे. ह्याच्यावरती थोडंसं आपण डाऊट आहे, मी एकदा सॉल्व करतो सांगतो. कदाचित ॲज इट इज ठेवायचं आहे, फक्त हे चेंज करायचं आहे. झालं तयार. 2 सेकंदामध्ये आन्सर. असे क्वेश्चन्स आहेत. सुरुवातीला हे VIP होते, पण हे शॉर्टकट का आल्यावर VIPचं लो IP झालं. कोएफिशिएंट स्क्वेअर, कोएफिशिएंट ऑफ y स्क्वेअर, इंटरचेंज, इंटरचेंज. इथला 3 तिकडं, इथला 2 इकडं, आणि मधलं जे आहे हे मी तुम्हाला सांगतो बहुतेक माझ्यामध्ये असंच ठेवायचं आहे, त्यात चेंज करायचं नाही. पण तरी पण मी इथं करेक्शन करायचं आहे मला. ठीक आहे. नसेल तर फक्त लक्षात ठेवा मधलं अपोजिट साईड. दॅट्स इट. ओके. आणि काय कुठला पॉईंट राहिला? पॉईंट टाका. जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ, जॉमेट्रिकल मिनिंग टाका. जॉमेट्रिकल मिनिंग
काय आले? हा क्वेश्चन आहे. दिले असणार क्वेश्चन मध्ये. हां, हे होमोजिनियस इक्वेशन आहे, हे परपेंडिक्युलर दुसऱ्या कुठेतरी होमोजिनियस इक्वेशनला परपेंडिक्युलर असणार, पॅरलल असणार, ही लाईन त्याला पॅरलल, तिला काहीतरी दिलं असणार. काहीतरी म्हणजे मी तर लिहिलं नाही पॅरलल परपेंडिक्युलर, काहीतरी दिलं असणार, मेन्शन केलं असणार. इट डझंट मॅटर. परपेंडिक्युलर ही लाईन दुसऱ्याला परपेंडिक्युलर, ही लाईन ह्याला पॅरलल, एवढंच केस आहे. करून बघा की. हे बघा, या लाईनला पॅरलल कुठली? ही है ना. आता बघा, मी ते करून दाखवतो. असं नाही, दाखवतो. आता ह्याला परपेंडिक्युलर काढतो मी, ह्याला या लाईनला. समजा आता हे असं असं समजा हे परपेंडिक्युलर आहे, तर ह्याची परपेंडिक्युलर कुठली? दिसेना झाल्या, जरा असं ते लाल असा हवा लागते. ठीक आहे, असं परपेंडिक्युलर नाही काय. पॅरलल म्हणजे काय? पॅरलल केस येते का बघा फक्त. परपेंडिक्युलर फिक्स येत्या, पॅरलल केस येते का बघा, ट्राय करा. याला पॅरलल सोडून येणार ना, ह्याला पॅरलल, पॅरलल केस येत नाही बघा. फक्त कुठली येत्या? परपेंडिक्युलर. म्हणजे हे असं नेचर असणार आहे. ही डायग्राम काढण्यापेक्षा ही डायग्राम काढा, समजते? म्हणजे ह्यामध्ये फक्त आणि फक्त परपेंडिक्युलर नेचरच येते. पॅरलल तर बाहेर वेगळं असते ते. ठीक आहे, पॅरलल असं होणार ना, याला पॅरलल ही, याला पॅरलल दुसरी. अरे हे नेचर वेगळं झालं आहे का नाही? यांच्या दोघांच्यामध्ये ही कनेक्टिव्हिटी असणार, परपेंडिक्युलर, ही परपेंडिक्युलर, ही पॅरलल, ही पॅरलल. ही वेगळी कन्सेप्ट आहे, बघणार आहे आपण. हे वेगळं आहे. आठवते का बघा, मी तुम्हाला थिअरीला सांगताना मी सांगितलं 9 वर्षात पहिल्यांदा मला कळाले की असं काहीतरी असते. आता बरं मी हे सांगत होतो, ते नंतर कळालं की असं आहे भुईचक्कर. ठीक आहे, क्लिअर आहे? जॉमेट्रिकल मिनिंग घ्या खरडून सगळंच. जॉमेट्रिकल मिनिंग समजा y इज इक्वल्स टू 3x² आहे. हे फंक्शन आहे, हाय y इज इक्वल्स टू आहे. कुठलं फंक्शन आहे? एक्सप्लिसिट फंक्शन आहे. इम्प्लिसिट म्हणजे दोन ठिकाणी y, दोन ठिकाणी y दिसायला का तुम्हाला? नाही. y इज इक्वल्स टू 3x², रेग्युलर फंक्शन आहे बस. याचा डेरिव्हेटिव्ह काय करणार तुम्ही? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय होणार आहे? yचं होणार dy/dx. हे 3 साईडला आलं, x⁴n 2 खाली आला, आणि x काय होणार 1. ठीक आहे, आणि ते लिहिले ॲट x इज इक्वल्स टू 1. ठीक आहे, ते dy/dx शेवटी काय मिळालं? 6x. पण हे पाहिजे ॲट x इज इक्वल्स टू 1, म्हणजे dy/dx ॲट x इज इक्वल्स टू 1 म्हणजे काय? 6 × काय केलं मी इथं? काय केलं? हा कोण आहे? फर्स्ट ऑर्डर्ड डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, याच्यामध्ये एक्स जायला पाहिजे. गेलं का एक्स? नाही गेलं. एक्स जाण्यासाठी अशी काहीतरी सप्लिमेंटरी डेटा दिला असणार की एक्स व्हॅल्यू ठेवा. आता बघा, एक्स गेलं काय? गेलं. हे पण कोण आहे? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ॲट गिवन पॉईंट. इथं एक्स होतं म्हणून हे दिलं, नसतं तर थांबलं असतं. याचा आणि पेअर ऑफ सेटलाचा काय संबंध आहे? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असा व्हॅल्यूमध्ये निघाला पाहिजे, म्हणजेच काय असते? बास स्लोप असतो. समजाले? पेअर ऑफ स्टेट लाईनमधून एक छोटीशी वाट कॅल्क्युलस होत जाते, हीच ती वाट. ज्यावेळी तुम्ही गिवन फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढणार आहे, डायरेक्ट कॉन्स्टंट मिळणार आहे. नाही मिळाला तर एक्सची व्हॅल्यू टाकून काय कॉन्स्टंट मिळणार आहे? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणणार आहे मी, सेकंड नाही, फर्स्ट. हां, ते येणारा आन्सर इज नथिंग बट पेअर ऑफ स्टेट लाईनमधला स्लोप. तुम्ही ह्याला जॉमेट्रिकल मिनिंग म्हणू शकताय, त्या स्लोपच्या लिस्टमध्ये ॲड करू शकताय. 3 आहेत ना स्लोप काढलेले आपण, टॅन थिटा -a/b, y2 - y1 आपण x2 - x1. चौथा तोच तो जॉमेट्रिकल मिनिंग. समजते? क्लिअर आहे? जॉमेट्रिकल मिनिंग विथ डेरिव्हेटिव्ह असा आहे ते. आणि इथनंच कुठेतरी मार्ग चालला आहे, दिसाले का काय? फंक्शन पण आले, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह पण आहे,
आपण काहीतरी काढतो, सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचो. एकाची व्हॅल्यू निगेटिव्ह यायची, एकाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह यायची. निगेटिव्ह आहे ते उलटं असते, पॉझिटिव्ह आहे ते उलटं असते. ते उलटं इन द सेन्स काय, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह त्यात पण आहे. मॅक्झिमा मिनिमा नाही, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मॅक्झिमा मिनिमा. अरे हा एरिया सी ई टीचा आहे, कनेक्शन जोडा आहे ना. हा पिक्चर एकच आहे, एकमेकाला कनेक्टिव्हिटी आहे. बारीक बारीक रस्ते आहेत ते असे दिसायला पाहिजे, झूम करून बघायचे. हा रस्ता आहे, जॉमेट्रिकल मिनिंग नाही काय असं. दॅट्स इट. दिस इज ऑल अबाउट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आधी काय राहते काय, अजिबात नाही. सगळं खरडून काढले, शेवट पण राहिलेलं हे पण काढलं. किती पेज भरले, एक पाठपोट एवढं लिहिलं असं सगळं. छोटे छोटे लिहायचं असते. दीड पान किती, दीड पान 2 पान काय. हां घेतो की, यावरचा समय आपल्याकडे सांगतो. जेईचा फॉर्म्युला आहे तो, जेईमधनं घेतलेला फॉर्म्युला आहे तो. जर का पेअर ऑफ स्ट्रेटलाईन तुम्ही जेईला घेतला असाल, जर तुम्ही शिकवलं नाही, तुम्हाला स्ट्रेटलाईन शिकवलं जेईला मी नाही शिकवलं. हां जेईचा पॉईंट आहे तो ॲक्च्युली. असे मग ढीग आहेत, एकच काय 7-8 पॉईंट सांगू शकतो मी तुम्हाला. मग त्याच समच्या वेळी सांगतो. आत्ता ह्या डेटामध्ये सध्या तरी कन्फ्युजन आहे काय, स्टेट बोर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सगळा डेटा कव्हर केला आहे मी. हां ह्याच्या एक वेळ ती राहतील मागं, माझ्याकडचा डेटा राहणार नाही. याला स्ट्रॉंग करा. समच्या वेळी एक्स्ट्रा जेईमध्ये हलके फुलके जे आहेत ना ते टाकत, सगळं घ्यायचं नाही. नाहीतर मग हे एवढं सोपं आहे की नाही, त्याच्यामुळं अवघड व्हायचं. मला आता सांगता आलं असं सगळंच. ठीक आहे, हे प्रिपरेशन करा. उद्या मी विचारणार, आज थांबा येतं. उद्या मी ह्याच्यावरचे सुरुवात इथनं करतो. ठीक आहे, पहिला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सगळे सम घेणार आणि दररोज मागे जाणार. बायनॉमियलचे, पी डीचे, मे बी दोघांचे एकत्र, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. ओके, किती टॉपिक पूर्ण झाल्यात ह्याला धरून हे उद्या घेणार आम्ही 6. हे स्पीड बरोबर आहे काय, सर म्हटला स्पीड कमी करा. तुम्हाला जर का मॅच होत असेल तर मी असंच ठेवू का स्पीड, कारण बाकीचे टॉपिक 2-2, 1-1 असं झाल्यात ना. आपले किती झाल्यात 6. तुम्हाला पटणार नाही, मी 11वीची बॅच 27 डिसेंबरला चालू केल्या आय आय टीवरून आल्यावर. 12 काय 15 फेब्रुवारी पण 12वी संपला त्यांचा. पाठ सुपडा पण टाकला आहे. 15पैकी 12 टॉपिक तयार आहेत. आता टाईमपास म्हणून हे इंडिकेशन करावं, टाईमपास त्यांना बरं वाटते. आणि टाईमपासला किती गणिते घेतो मी, 20. डेली बेसिसवर 20 गणितं ठरले, 15 ते 20. असं जर का तुमचं झालं असतं की नाही, म्हणजे मी असं म्हणत नाही 11 तुमचं असं झालं असतं तर एक स्ट्रॉंग झालं असतं काहीतरी. त्यांना मी तसंच घेऊन गेलो जेईला, फरक नाही पडणार त्यांना. कारण 20 सम डेली. आणि किती 8-9 दिवस झाले, 10 दिवस करा, 10 × 20 200 झाली इथंच.